एकीकडे काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलाने जे आपल्या शत्रू राष्ट्रामध्ये काही ऑपरेशन्स केली, ज्याच्यामध्ये जसं की ऑपरेशन सिंदूर होता, एअर स्ट्राईक होता, किंवा आता रिसेंटली जे आपलं भारताचं पाकिस्तानबरोबर युद्ध झालं, तर ह्या सगळ्या प्रकरणावरती किंवा ह्या सगळ्या युद्ध प्रसंगांवरती ज्यांनी ज्यांनी डाऊट घेतला किंवा त्याच्याबद्दल प्रश्न विचारले, त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं. आणि आज आपल्याच भारतीय सैन्य दलाच्या एका माजी आर्मी चीफचं एक पुस्तक जे आहे ते प्रकाशित होऊ देत नाही आहेत. आणि त्या पुस्तकालाच आधार मानून जर का त्याच्यातील काही गोष्टी आज जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तर त्यालाही यांचा कडाडून विरोध आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही ज्या सैन्याचा अवमान करू नये किंवा केला गेला तर लोकांना देशद्रोही ठरवता, आणि एकीकडे तुम्हीच आपल्या भारतीय सैन्य दलातील जे अधिकारी आहेत, जे ज्या वेळेला सेवेत होते, जे जे काही झालं ते त्यांनी त्यांच्या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ते तुम्हाला लोकांच्या समोर येऊ द्यायचं नाही आहे. हा कुठला न्याय आहे आणि हे कुठलं कानून आहे? बहुतेक हा भक्तांचा कानून असावा आणि भक्तांचा न्याय असावा.